एक स्वप्न साकार झालं आमचे जे स्वप्न होतं ना त्या साकार झाले पोस्टरच्या माध्यमातून. पोस्टरची थीम खूप वेगळी आहे, हो. नावही वेगळं आहे. तर या मागचा विचार काय होता ती एक छोटीशी स्टोरी ऐकायला आवडेल. पोस्टर आहे थोडं मी सिम्बॉलिक केलंय, कारण का फिल्मचा जॉनर तसा आहे जो की आपण म्हणतो जो हार्ड ऑडियन्स होता मराठी फिल्मचा, जो आता मधल्या काळात थोडा लुप्त झाला की फिल्म येते थिएटरला चलत नाही आणि कमी लोक पाहत आहेत म्हणून तशा फिल्म बनवल्या कमी झालं. म्हणजे तुम्ही कासव नंतर जर पाहिलं, कासव असेल कोर्ट असेल, तर त्या पठडीच्या फिल्म बऱ्यापैकी बनणं बंद झाले. तर मग मला एक फिल्म अशी करायची होती जी सायन्स सिम्बॉलिकली जाईल आणि फेस्टिवल पण पकडल आणि जो काही साऊथचा थोडा प्रोपोगंडा झालाय की साऊथची ही फिल्म होती जी कॉन्सेप्टवरती चालली, तर कॉन्सेप्ट बेस्ड ही गोष्ट आहे आणि ही प्रत्येकाला रिलेव्हंट करणारी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळं मला पोस्टरच असं करायचं होतं की जे प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लावलं. म्हणजे जसं की ओला दुष्काळ, आता प्रत्येकाचं म्हणणं होतं की ओला दुष्काळ सुका दुष्काळ, तर हा सुका दुष्काळ पण नाहीये. तर ही एका गावाची गोष्ट आहे आणि ते गाव तिला ग्लोबली सांगणार आहे सगळ्यांना की प्रत्येकाने याचा विचार करावा. म्हणजे एका व्यक्तीपासून म्हणजे तुमच्या सरकारपर्यंत जाणारी गोष्ट, म्हणजे आपल्या सरकारपर्यंत जाणारी गोष्ट आहे. तर हे सगळं अधोरेखित करायचं होतं म्हणून ते पोस्टरवरती प्रामुख्याने आम्ही ते एलिमेंट ऍड केलं. तसं प्रामुख्याने कथानकच हिरो आहे आमचं, म्हणजे जे कथानक आहे जी गोष्ट आहे ना तीच हिरो आहे. कारण का आता बऱ्याच वेळेस लोकांची मागणी पण होती की कथानक चांगलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही कोण आर्टिस्ट घेता त्याचा विचार करा. तर आम्ही सुरुवातीला कथानकच एवढं स्ट्रॉंग केलंय की जे विचार करायला भाग पाडेल आणि जे पूर्णतः नवीन गोष्ट राहील. म्हणजे फक्त ते आता पोस्टरवरून जाणवते की दुष्काळ असेल असं, पण त्यातले जे एलिमेंट आहेत तर ते पूर्णतः वेगळे आणि ते अगोदर आवडेल लोकांना. मग लोक विचार करतील की हा येणारा आर्टिस्ट हा त्या कथानकासाठी बनला होता. परिस्थितीला जाणीव करून देणारी गोष्ट आहे. पुण्यालाचं नाव नतमस्तक. मिक्सअप राहील. नवीनला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम चालू आहे. चित्रपट कुठे शूट होणार आहे? चित्रपट नगर आणि पुण्याच्या मधात शूट होणार आहे. अजून काही गोष्टीविषयी काही सांगू शकाल का? नेमकी जरा वाटतंय की शेती किंवा शेतीविषयक असू शकते, पण अजून काही सांगू शकता? नाही, शेतीचा विषय नाही हा. ही क्लीन अँड क्लीन एक सामाजिक संदेश देणारी गोष्ट आहे आणि समाजाला प्रवृत्त करायची गोष्ट आहे. तुम्ही विचार करताल एवढी मी खात्री देऊ शकतो की हा पिक्चर पाहिल्यानंतर प्रत्येक जण विचार करेल. जे काही लोक याला पाहतील किंवा जे प्रीमियर होतील फेस्टिवलमध्ये फिल्म जाईल तर त्यावेळेस प्रत्येक जण त्याचा विचार करूनच बाहेर. समाजाला प्रबोधन करण्यासाठी नतमस्तक.